रात्रंदिवस प्रगती होत जाईल. उद्याच्या गुरुवारपासून दर गुरुवारी फक्त एवढेच एका काम करा. मित्रांनो, माता लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी लोक अनेक प्रकारच्या पूजा, व्रत आणि उपवास करतात. सकाळ संध्याकाळ दिवा लावणे, घरात स्वच्छता ठेवणे, अन्नदान करणे, गरजूंना मदत करणे अशा अनेक मार्गांनी देवीची उपासना केली जाते, जेणेकरून तिची कृपादृष्टी आपल्या घरावर कायम राहील आणि आयुष्यात कोणत्याही प्रकारच्या अडथळे येऊ नयेत. अशी श्रद्धा आहे की जेव्हा आपण मनापासून देवीची आराधना करतो तेव्हा ती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या आपल्या घरात वास करते आणि तिच्या उपस्थितीची जाणीव आपल्याला नक्कीच होते. अनेक वेळा असेही घडते की देवी आपल्या घरात नांदत असते, पण काही चुकीच्या सवयींमुळे, वाईट कर्मांमुळे किंवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ. आज चांगली बातमी मिळेल. अज्ञानामुळे आपणच तिला परत जाण्यास भाग पाडतो. काही लोकांच्या घरात धनदौलत, जमीन जुमला, सुखसुविधांची कोणतीही कमतरता नसते, तरीही त्यांना त्याची जाणीव राहत नाही आणि ते नकळत लक्ष्मीचा अपमान करतात. अशावेळी देवीची कृपा दूर जाते असे मानले जाते. गुरुवार हा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय दिवस मानला जातो. या दिवशी केलेली पूजा, व्रत आणि आचरण यामुळे लक्ष्मीदेवी प्रसन्न होते आणि घरात अखंड वास करते, अशी परंपरा आहे. गुरुवारी लक्ष्मीची पूजा केल्याने सुख समृद्धी प्राप्त होते आणि जीवनातील अडथळे हळूहळू दूर होतात, असे ज्योतिषशास्त्रात सांगितले जाते. यासाठी काही सोपे आणि पारंपरिक उपाय पाळले जातात. गुरुवार येण्याच्या आधी बुधवारी संपूर्ण घर स्वच्छ करून हळद, खडे मीठ आणि थोडेसे गोमूत्र घालून फरशी पुसली जाते. गुरुवारी मात्र फक्त झाडू मारावा, फरशी पुसू नये अशी मान्यता आहे. काही कारणास्तव फरशी पुसावी लागलीच तर त्यामध्ये मीठ घालू नये. गुरुवारी मनोभावे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी. प्रथम लक्ष्मीची पूजा करून लक्ष्मी स्तोत्र, श्री सूक्त किंवा कनकधारा स्तोत्राचे पठण करावे. धनसंचयासाठी आणि पैशाच्या कमतरतेवर मात करण्यासाठी या पठणाला विशेष महत्त्व दिले जाते. लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळाल्याने जीवनात समृद्धी येते, अशी श्रद्धा आहे. या दिवशी केस कापू नयेत, नखे कापू नयेत, कोणाचा अपमान करू नये, कटू शब्द बोलू नयेत आणि घरातील लक्ष्मीस्वरूप स्त्रीचा सन्मान राखावा. गुरुवारी ब्रह्ममुहूर्तावर उठून नित्यकर्म आटोपून घर स्वच्छ करावे. उंबरठ्यावर हळदीचे लेपन करून विष्णू लक्ष्मीची पूजा करावी. 1. गुरुवारी स्नान करून एक हळकुंड पिवळ्या रंगाच्या रुमालात ठेवावे. त्यात हळदीने रंगवलेले तांदूळ, नारळ, सुपारी आणि हळदीने रंगवलेला 1 रुपया ठेवून त्याची पूजा करावी. या उपायाने धनधान्यात वाढ होते, असे मानले जाते. 2. धनप्राप्तीसाठी दररोज लक्ष्मीदेवीची पूजा करून तिला 1 लवंग अर्पण करावी. यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते, अशी श्रद्धा आहे. 3. कवड्या शुद्ध केशरात रंगवून पिवळ्या कपड्यात बांधून पैसे ठेवण्याच्या ठिकाणी ठेवल्यास घरात धन येत राहते, असे मानले जाते. 4. पौर्णिमेच्या दिवशी रात्री 10 नंतर उत्तर दिशेला तोंड करून पिवळ्या आसनावर बसून समोर 9 दिवे लावावेत. दिवे विझू नयेत. लाल तांदळावर श्रीयंत्र ठेवून त्याची पूजा करावी. या उपायाने धनलाभ होतो, अशी मान्यता आहे. 5. प्रत्येक अमावस्येला संपूर्ण घर स्वच्छ करून देव्हाऱ्यात धूप अगरबत्ती लावावी. यामुळे घरात बरकत येते, असे मानले जाते. 6. गुरुवारी लक्ष्मीच्या पूजेत कमळ किंवा गुलाबाचे फूल अर्पण करावे. ही फुले लक्ष्मीला प्रिय असून यामुळे घरात सुख समृद्धी नांदते, अशी श्रद्धा आहे. 7. लक्ष्मीची पूजा करताना 4 कापूर आणि 2 लवंगा जाळून आरती करावी. यामुळे लक्ष्मी कृपा प्राप्त होते आणि नकारात्मक शक्ती दूर होतात, असे सांगितले जाते. 8. लक्ष्मीपूजेत सौभाग्याच्या वस्तू ठेवून त्या विवाहित महिलांना द्याव्यात. यामुळे सौभाग्य आणि आरोग्य लाभते आणि घरात अन्नधनाची कमतरता भासत नाही, अशी मान्यता आहे. 9. घर धनधान्याने परिपूर्ण राहावे यासाठी चांदी किंवा सोन्याचे श्रीयंत्र घराच्या ईशान्य कोपऱ्यात स्थापित करून दररोज त्याची पूजा करावी. 10. पैसे साठत नसतील तर बोंजाचे बीज लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवावे, असा उपाय सांगितला जातो. 11. बुधवारी कोणालाही कर्ज देऊ नये. या दिवशी दिलेले कर्ज लवकर परत येत नाही, अशी समजूत आहे. मंगळवारी कर्ज घेऊ नये, पण घेतलेले पैसे वेळेवर परत करावेत. प्रत्येक अमावस्येच्या रात्री घराच्या ईशान्य दिशेला गायीच्या तुपाचा दिवा लावावा. कापसाच्या वातीऐवजी लाल सुती धागा वापरावा आणि तुपात थोडे कुंकू घालावे. यामुळे धनाची आवक वाढते, असे मानले जाते. पैशाची चणचण कायम असेल तर घरातील प्रमुख व्यक्तीने रोज पांढऱ्या चंदनाचा टिळा लावावा आणि स्वयंपाकघरातच भोजन करावे. यामुळे नवीन आर्थिक मार्ग उघडतात, अशी श्रद्धा आहे. 14. दररोज ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र 108 वेळा जपावा. 6 महिन्यांत त्याचा अनुभव येतो, असे सांगितले जाते.
15. दुकान किंवा ऑफिसमध्ये गायीसमोर उभे राहून बासरी वाजवणाऱ्या श्रीकृष्णाची प्रतिमा लावावी, यामुळे उधारी लवकर वसूल होते, अशी मान्यता आहे. 16. पिंपळ वृक्षाला पाणी घालावे, त्या पाण्यात साखर, तूप आणि दूध घातल्यास धनवृद्धीस अधिक मदत होते, असे सांगितले जाते. ज्या घरात भगवान शंकराची पूजा होते आणि साधू संतांचा सन्मान केला जातो, त्या घरात लक्ष्मी निरंतर राहते, अशी श्रद्धा आहे. 18. जी स्त्री नियमितपणे गायीसाठी घास बाजूला काढते आणि गायीची पूजा करते, तिच्यावर लक्ष्मीची कृपा कायम राहते, असे मानले जाते. आर्थिक वृद्धीसाठी दर शनिवारी धान्य दळून आणावे, अशी परंपरा आहे. 20. नवीन केरसुणी किंवा झाडू शनिवारच्या मुहूर्तावर वापरायला सुरुवात करावी, असे सांगितले जाते. पैसा सर्वांनाच हवा असतो. काही लोकांना कमी श्रमात भरपूर धन मिळते, तर काही लोकांना रात्रंदिवस मेहनत करूनही अपुरा पैसा मिळतो. अशावेळी वरील उपाय श्रद्धेने आणि सातत्याने केल्यास घरावर माता लक्ष्मीची निरंतर कृपादृष्टी राहू शकते, अशी लोकांची श्रद्धा आहे.